संजय शिरसाट बोलतात, थेट जाऊयात. तुमचा कार्यकर्ता आहे, तो पैसे वाटताना दिसतोय, बरेचसे लोक दिसलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, त्याच्यात पैसे देवाणघेवाण होते. नाही, त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही, मी ते पाहिलेलं नाही. तुम्हाला दाखवू का तो व्हिडिओ? नाही, मला त्याची काही घेणं देत नाही. तुमचा कार्यकर्ता आहे ना तो? नाही, माझा कोणताही कार्यकर्ता नाही, माझे कोणतेही लोक पैसे वाटत नाहीत. आप्पासाहेब हिवाळे हा कार्यकर्ता आहे, माझं नाही, नगरसेवक माझा आहे. हा तर कोणी असेल तर त्याच्याबद्दलचं मला काही माहीत नाही, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण अंबादासांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे. तो अंबादास करेल ना, विरोधक ते करतील. मला काही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला काही मी बांधील थोडी, म्हणून त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न. पण त्याच्यात ते ट्विट करून तुमच्यावर त्याच्या सगळ्या प्रश्नाला मी उत्तर देण्यासाठी थोडी बसलोय. मला काय करायचं त्याच्याशी? त्यांचं कामच आहे, त्यांचा पराभव दिसतोय म्हणून ते करतायत. आणि प्रत्येक प्रश्नाला जर उत्तर देत बसलो तर मला तर निवडणूक लढवणं अवघड होऊन जाईल. ते असं त्यांनी पोस्टमध्ये म्हणलंय की पराभव समोर दिसतात, संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा निवडणुकीत अरे काय बोलतात ते, त्यांच्याशी काय 100 कोटीचं टार्गेट म्हणतायत ते. बरं, ऐका, निवडणूक आयोगाने तुमच्या शिवसेनेला नोटीस दिली आहे. खासगी वाहिन्यांच्या मालिकांमध्ये तुम्ही प्रचार करताय, 24 तासात तुम्ही याबाबत खुलासा करा. आणि काँग्रेसने ही तक्रार केली होती, त्याबाबत तुम्हाला पत्र पाठवलं. काँग्रेसने जी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे आणि आम्हाला जी नोटीस दिलेली आहे 24 तासामध्ये आमच्याकडून त्याचं उत्तर निश्चित दिलं जाईल. पण सिरियल्समध्ये पण तुम्ही प्रचार करताय, जे योग्य नाही तेही करताय, अशा पद्धतीचं आता सांगण्यात येत आहे. प्रत्येक सिरियलमध्ये, सिनेमामध्ये, जाहिरातीमध्ये त्यांना आम्हीच दिसत असू तर ते त्यांचा प्रश्न आहे. परंतु आम्ही जे केले कायद्याला अनुसरून सर्व काम करतो, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर देणे हे आमचं काम आहे, ते आम्ही करू.